पिझ्झा वासेल नील इथेच दाबून लाव. मित्रांनो, वेलकम टू द डे 253 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? आज आहे होळी आणि आम्ही एका खास होळीसाठी आलोय. प्रशांत सुवर्ण आम्हाला घेऊन आलाय माहीम मध्ये, कारण माहीमची स्पेशल कोळी बांधवांची होळी असं आहे. सो बघूया आपण आज काय आपल्याला नवीन बघायला मिळतंय. पारंपरिक होळी आणि वेगवेगळे काही काही त्यांच्या परंपरा आणि अशा गोष्टी आहेत. कुठे घ्यायची गाडी? याच झाडाखाली बघूया. गाडी पार्क करतो, मग बोलूया. आता प्रसाद आपल्याला सांगेल आपण कुठे आलोय, काय विषय टोटल ओव्हरऑल. तर ही आहे माहीम कोळीवाड्याची होळी. म्हणजे खूप फेमस आहे मुंबईमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. कोळीवाड्याच्या होळीचा एक वेगळा ऍस्पेक्ट असतो, वेगळा फ्लेवर असतो. इथे माझी बहीण आहे मानलेली, हानी म्हणजे फाउंडेशनला असताना जिला मी बहीण मानलेलं. आणि मी दरवर्षी इकडे येतो होळीला. आणि ही जी कोळ्यांची जी होळी असते ती जरासा त्याचा फ्लेवर जरा वेगळा असतो. म्हणजे इकडे तिखट जेवण असतं. होळीमध्ये शक्यतो तिखट जेवण असतं, पण इकडे होळीमध्ये तिखट जेवण केलं जातं. बिकॉज त्यांचं म्हणजे मासेमारी त्यांचा व्यवसाय असल्यामुळे मला वाटतं ते मॅन्डेटरी आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि होळी तर आपण आता पुढे बघू. मी बोलण्यापेक्षा मला वाटतं एक्सपिरियन्स करा, जास्त ते बेटर असेल. दाजींचा मान दाजी बसले ना, भावाचा मान आहे. आम्ही नेहमीच बसतो. ऍक्च्युली होळी आहे ना आमच्याकडे महाशिवरात्री नंतर स्टार्ट होते. त्यानंतर महाशिवरात्री सेकंड दिवसापासून चालू होते. त्यानंतर फर्स्ट पार्ट असतो रंगहोळी. रंगहोळी काय असतं की ज्यांना वर्षभरात त्यांच्या घरी दुखवटा झालाय त्यांचं दुःख सांत्वन करण्यासाठी त्यांना बोलवून नेलं जातं बिल्डिंग खाली आणि त्यांना रंग दिला जातो. अच्छा, म्हणजे ज्यांच्या वर्षभरात ज्यांच्या घरी दुःख झालंय त्यांना जे जेंट्स असतात ते त्यांना बोलवायला असतात, किंवा लेडीज असतात त्यांना लेडीज येतात बोलवायला. ते त्यांना खाली घेऊन त्यांना रंग देतात. आणि प्रसाद असतो, कुरमुरे आणि गाठ्यांचा प्रसाद असतो, तो दिला जातो. त्यानंतर जे यंगर्स आहेत आताचे ते नाच गाणं करून फुल रंगाने माखून मजा होते. सेकंड डे ला जे मुलं आणि माणसं असतात मोठी ते होळी खेळायला विरार नाला सुपाऱ्या त्या साईडला जातात. अच्छा, आणि सुपारीची होळी घेऊन येतात. अच्छा, आणि सुपारीची होळी जास्त करून ते विरार वसई विभागातनं घेऊन येतात ते. आणि नंतर रात्री वाजत गाजत परत आपल्या बिल्डिंग खाली आणून ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी होळीचा सगळा व्यवस्थित खड्डा वगैरे काढून मग त्याच्यानंतर मग संध्याकाळ दुपारपासून आम्ही सुरुवात करतो होळीला. म्हणजे आजच्या दुपारी अशी सुरुवात करतो, म्हणजे जसं आपण नव्या नवरीला कशी आपण सजवतो, हळद लावतो, त्याप्रमाणे दुधाने पाण्याने हळदीने सगळं व्यवस्थित जशी नव्या नवरीला आपण कशी नटवतो तशी आपण होळीला करतो. जसं हळदीचाच का प्रोग्राम असतो, प्रत्येकाने एकमेकांना हळद लावतात, तसं करून मग आम्ही सगळं सजवून मग नंतर मग संध्याकाळी ही होळी आम्ही उभी करतो. मग त्यानंतर 7:30-8 वाजता सगळं रिकामी होतात. 7:30-8 वाजेपर्यंत सगळं, म्हणजे दुपारपासून लागलं तर म्हणजे 4 वाजता लागल्यानंतर 7 वाजता आम्ही सगळे रिकामी होतो. मग नंतर सगळे आपले नट्टापट्टा करून मग आता हे तुम्ही बघितल्यानंतर असं सुरुवात होते. आणि असा हा जल्लोष आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये असतो. पूर्ण कॉलनीमध्ये गेली मी 40 वर्ष अनुभवतोय, पण गेली 50 ते 55 वर्ष हा जल्लोष असंच चालू आहे. आणि हे आमचं पारंपरिक खाद्य, म्हणजे ज्यांच्या तुम्ही प्रत्येकाच्या घरी गेलात ना तर तुम्हाला चणे, ते वालपापडी आणि पुरणपोळी, हे गोड मिष्टान्न. अच्छा, आणि आमची होळी म्हणजे होळी कोळी लोकांची कशी असते, आदरतिथ्य सगळ्यात मोठं असतं. मग ते तिखट, मग तिखट मग मला माहिती आहे तिखट में सब कुछ आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे तिखट म्हणजे काय. मग जो होळीला पहिल्या वर्षी येतो ना तो आवर्जून दुसऱ्या वर्षी त्याच्या मग कंटिन्युटी मध्ये त्याची राहते. बरोबर, अशी हे होळीची इथे खासियत आहे. बरोबर. कसं आहे की ज्यांचं नवीन लग्न होतं त्यांचा जोडा फिरला जातो होळी भोवती. म्हणजे नारळ जे नवरा असतो तो नारळाचं आमच्या गावी आणि ते फिरलं जातं, त्याला जोडा फिरवणं
नवीन लग्न झालंय ते होतं इथे, जे माझं गेल्या वर्षी झालं. गेल्या वर्षी खूप मोठा जल्लोष होता, 50वी होळी होती आणि मान आणि त्यामुळे खूप मोठा जल्लोष होता. इथे आता बघितलं होळीच्या वर असं देवी सारखं जे मुखवटा. अच्छा, मग तो नंतर जेव्हा सकाळी आपण हे करणार कसं आहे ना की जेव्हा होळीला अग्नी दिली जाते तेव्हा ती पडते होळी आणि मग ते मुखवटा सकट आम्ही ते विसर्जन करतो. अच्छा, म्हणजे ते असतानाच होळीला हे करतात. मी म्हणाले ना की होळी पडल्यावर आम्ही ते विसर्जन करायला जातो होळी समुद्रात. अच्छा अच्छा, पण वाजत गाजत विसर्जन होते होळी. ओके, असं. आणि स्पेशली आम्ही दिवाळीला कपडे नाही घेत पण होळीला घेतो. अच्छा, दिवाळीला कोणी नाही पण होळीला स्पेशली खूप एक्सपेन्सिव्ह कपडे म्हणजे घेतात लोक. तू आता बघशील आज असणार इथे जत्रा असते होळीला. आता बघून फायदा नाही, पण लग्न झालं. मित्रांनो, सो ही होती माहीम कोळीवाड्याची होळी. त्यांच्याकडे सकाळी 7 वगैरेला अग्नी देतात आणि असं ओव्हरनाईट तो पूर्ण कार्यक्रम चालू असतो. मला माहीत नव्हतं की असं सगळं असेल, तर मी तयारीनिशी गेलो असतो आणि त्याच्या बहिणीच्या घरी पण मी पहिल्यांदाच गेलो, मी थांबणार वगैरे कसे, म्हणून मी ते एंडपर्यंत थांबलो, म्हणजे पहाटेपर्यंत थांबलो नाही, कारण परत दुसऱ्या दिवशीचे पण प्लॅन होते, होळीचे प्लॅन आहेत वगैरे सगळं असं होतं. बट ओव्हरऑल मला खूप वेगळी वाईब आणि खूप काहीतरी नवीन होळी बघायला मिळाली. आय होप सो तुम्हाला पण ते नवीनच कळलं असेल, किंवा ज्यांना माहिती असेल त्याला माहिती असेल, नसेल तर नसेलच माहिती. सो वेगळी होळी. नेक्स्ट वर्षी मी ट्राय करेन की पूर्ण प्रोसेस, म्हणजे बोलतात ना उभारण्यापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रोसेस अख्खं कव्हर करेन मोस्टली. मला असं वाटतं, कारण की मला खूप मजा आली तिकडे. आम्ही मच्छी पण खाल्ली त्यांच्याकडे. तर म्हणजे असं असतं की एकदा 12 वाजून गेले, पूजा झाली की मग सगळे रात्री मच्छी बिच्छी आणि एन्जॉय मारतात फुल, आणि मग सकाळी अग्नी देऊन मग विसर्जनला जातात आणि नाचतात विसतात फुल धम्माल असं. आणि तिथेच नाही, म्हणजे मी त्याच्या बहिणीच्या जी सोसायटी होती तिकडेच नाही, अनेक असे
आजूबाजूला सगळीकडे आम्ही ऍक्च्युली फिरलो, पण तिकडे सगळीकडे अशा पद्धतीचे फुल सेलिब्रेशन आणि फुल मजा मस्ती चालू असायची होती. मला तर खूप मजा आली माहीम कोळीवाड्याची होळी बघून. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि ही त्यांची होळी ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मला माहिती आहे होळीला होऊन टाईम झाला आहे, बट मला हे घाईघाईत टाकायचं नव्हतं आणि घाईघाईत एडिट करून काहीतरी टाकलं आणि मग तुम्हाला पण वेळ असला पाहिजे बघायला, म्हणून मग मी स्पेशली हा आरामात एडिट करून टाकतोय. आज उद्या सॅटर्डे संडेमध्ये लोक आरामात तुम्ही बघू शकता, कारण की मला जेन्युनली हे वेगळी होळी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून हा स्पेशली मी ह्यावरची होळीला तिकडे गेलो. ऑल थँक्स टू प्रशांत सुवर्ण आणि त्याची बहीण. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला घरी बोलवलं आणि एवढं प्रेमाने खायला प्यायला घातलं आणि इन्फॉर्मेशन पण दिली आणि आपलं असं करून घेतलं असं वाटलंच नाही. मी पहिल्यांदा चाललोय आणि इनफॅक्ट पुढच्या वर्षी पण मी काय म्हणतात पुढच्या वर्षी तर मी हमखास जाणार आहे आणि स्टार्ट टू एंड थांबणार आहे, तसा प्लॅन करून जाईन. पण यावेळेला मी काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं. बट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कसा वाटला हा व्लॉग ते मला कॉमेंटमध्ये सांगा. रंगपंचमीचा व्लॉग याच्यानंतर लगेचच येतोय आणि मग आपण चाललोय गावी शिमग्याला. सो काही दिवस मस्त मजा येणार आहे. व्लॉग्समध्ये कंटिन्यू व्लॉग सुद्धा येणार आहेत. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.